वेलकम टू इगल्स कोचिंग क्लासेस. आज आपण पाहणार आहोत लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 चा चौथा भाग. त्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे एनर्जी प्रोडक्शन इन द मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. ह्याच्या पहिला आपण एरोबिक रेस्पिरेशनच्या थ्रू एनर्जी प्रोडक्शन कशी केली जाते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे एनर्जी प्रोडक्शन थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. तर बाळांनो, सम ऑर्गॅनिझम कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर काही जे ऑर्गॅनिझम असतात ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये राहू शकत नाहीत. त्यावेळेस सो दे परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यावेळेस ते काय करत असतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. कशासाठी ते बाळांनो? फॉर एनर्जी प्रोडक्शन. कशासाठी? एनर्जी प्रोडक्शन साठी ते करत असतात. उदाहरणार्थ बॅक्टेरिया. मग जे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे त्याचे एकूण किती टाइप असतात? त्याचे एकूण दोन टाइप असतात. देयर आर टू टाइप्स ऑफ द अनएरोबिक रेस्पिरेशन. पहिला आहे ग्लायकोलायसिस आणि दुसरा आहे फर्मेंटेशन. पहिला काय रे बाळांनो? ग्लायकोलायसिस आणि दुसरा आहे फर्मेंटेशन. आणि ह्या अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये एरोबिक मध्ये काय होतं? ग्लुकोज हा कम्प्लीटली ऑक्सिडाइज होतो. तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज इज नॉट कम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड. ग्लुकोज हा कम्प्लीटली ऑक्सिडाइज होत नाही. आणि ग्लुकोज हे पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट होतात रे बाळांनो? ग्लुकोज आर कन्वर्टेड इनटू पायरुविक ऍसिड. कोणत्या प्रोसेसने? तर ती कन्वर्ट होत असतात ग्लायकोलायसिस प्रोसेसने. ग्लुकोज आर कन्वर्टेड इनटू द पायरुविक ऍसिड बाय विच प्रोसेस? ग्लायकोलायसिस प्रोसेस. आणि हे होत असताना काय होतं? तर लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड. 2 ATP मॉलिक्युल्स बनली. आणि लक्षात घ्या, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ज्यावेळेस ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस आपल्याला 38 ATP मॉलिक्युल्स मिळतात. आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला किती मिळतात रे बाळांनो? 2 ATP मॉलिक्युल्स मिळत असतात. पहा, त्याच्यानंतर जो पायरुविक ऍसिड आहे हा पायरुविक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होतो? दिस पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक ऍसिड अँड अल्कोहोल. कशामध्ये? ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये त्यांचं रूपांतरण होत असतं विथ हेल्प ऑफ एन्झाइम्स. कुणाच्या मदतीने? एन्झाइम्सच्या किंवा विकराच्या मदतीने. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं? फर्मेंटेशन प्रोसेस. रिपीट, द प्रोसेस in which pyruvic acid is converted into alcohol or other organic acids is called as with help of enzymes. हा एक शब्द राहिला, with help of enzymes. त्याला आपण म्हणायचं फर्मेंटेशन. आता एक प्रश्न आहे असा, sometimes higher plants and animals to perform anaerobic respiration. काही वेळेस हायर प्लांट्स जे असतात आणि एनिमल्स जे असतात ते काय करत असतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. पाहूया हा गिव्ह रिझन. पहा, ज्या वेळेस ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन लेवल कमी असतो. काय म्हणलं? ज्या वेळेस सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन हा इनसफिशियंट असेल त्यावेळेस ते ऑर्गॅनिझम स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला सर्वाइव्ह करण्यासाठी काय परफॉर्म करत असतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. पहा इंग्लिश मध्ये, when there is a depletion in the oxygen in the surrounding. ज्यावेळेस सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन लेवल मध्ये कमी असेल त्यावेळेस then living organisms perform anaerobic respiration. त्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. कशासाठी? टू सर्वाइव्ह. म्हणून त्यावेळेस सम एनिमल टिश्यू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि काही एनिमलच्या टिश्यू सुद्धा काय करत असतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. म्हणून समटाइम्स हायर प्लांट्स अँड एनिमल्स टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. उदाहरणार्थ पहा, सीड्स. इफ सॉइल इज सबमर्ज्ड अंडर द वॉटर ड्यूरिंग जर्मिनेशन ऑफ सीड. ज्यावेळेस सीडचं अंकुर फुटत असतं, त्याला अंकुर येत असतं आणि येत असताना जर समजा माती जर कशाखाली सबमर्ज झाली? पाण्याखाली सबमर्ज झाली. कधी झाली? जर्मिनेशन होताना. कुणाचं? सीड्स. तर त्यावेळेस ते काय परफॉर्म करत असतात? सीड्स अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत
असतात. दुसरा, आपले जे मसल सेल असतात हे मसल सेल सुद्धा काय परफॉर्म करत असतात? दिस मसल सेल ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. पहा एक प्रश्न आहे, वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्याला आपली ऊर्जा संपल्यासारखं वाटतो किंवा थकवाल्यासारखं वाटतो का? पहा, ड्यू टू कंटिन्युअस एक्सरसाइज ऑक्सिजन लेवल इन आवर बॉडी डिक्रीजेस. कंटिन्युअस एक्सरसाइज केल्यामुळे किंवा करत असताना आपल्या बॉडीतलं कशाचं लेवल डिक्रीज होतं? कशाचं डिक्रीज होतं? तर ते होतं ऑक्सिजनचं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सेल्सला कशाचं शॉर्टेज निर्माण होतं? ऑक्सिजनचा. पहा, ड्यू टू कंटिन्युअस एक्सरसाइज ऑक्सिजन लेवल इन आवर बॉडी डिक्रीजेस which leads to shortage of oxygen, which leads to shortage of oxygen to the cells. Our muscles and other tissue perform anaerobic respiration. त्यावेळेस आपले जे मसल्स आणि जे काही टिश्यूज असतात ना, ते टिश्यू काय परफॉर्म करत असतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. आणि ही प्रोसेस होत असताना ड्यूरिंग दिस प्रोसेस काय होतं? तर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचे हँड रेज कराल काही वेळासाठी तर तुम्हाला थकवा आल्यासारखं जाणवतो किंवा तुमच्या हाताला त्रास होतो का? ज्यावेळेस तुम्ही हात वरी करता, हात वरी केल्यानंतर एखाद्या टिपिकल वेळेच्या नंतर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतो आणि त्यामुळे आपल्या हाताला त्रास होतो किंवा आपले हात थकल्यासारखं वाटत असतं. इन अनएरोबिक रेस्पिरेशन ह्याच्यामध्ये काय होतं रे बाळांनो? आत्ताच मी मागे सांगितलं तर लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड. फक्त किती एटीपी मॉलिक्युल्स मिळतात? 2 ATP molecules are produced after oxidation of glucose. आणि ऑक्सिडेशन कंप्लीट असतं का? नो, इट इज अ इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. In anaerobic respiration, less amount of ATP molecules obtained due to incomplete oxidation of glucose. म्हणून आपल्याला जी काही एनर्जी मिळत असते ती कशी असते? लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी. म्हणून आपल्याला काय वाटतं? फील एक्झॉस्टेड. कधी? आफ्टर एक्सरसाइज. पुढे पहा, आता हे पाहायचं आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर सेल्स. काय म्हटलं? अनएरोबिक रेस्पिरेशन. मागच्या प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशनचा चार्ट घेतला होता. तर आपल्याला आता पाहायचा अनएरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज कशामध्ये रूपांतरित झालाय ते पहा? पायरुविक ऍसिड मध्ये. पायरुविक ऍसिडचं काय होतं? फर्मेंटेशन. फर्मेंटेशनची व्याख्या आता आपण दिलं. फर्मेंटेशन म्हणजे काय म्हणलं की जे काही पायरुविक ऍसिड असतात ते कशामध्ये कन्वर्ट होतात? अल्कोहोल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. पुन्हा त्या अल्कोहोल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड पासून आपल्याला काय मिळतं? ईस्ट मिळत असतो. तर ग्लुकोजचं रूपांतरण कशात होतं? पायरुविक ऍसिड मध्ये. इथं पण पायरुविक ऍसिड मध्ये. पण कोणत्या प्रोसेसने? ग्लायकोलायसिस प्रोसेसने. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं. इथे पहा, फर्मेंटेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतात? डिफरंट प्रोडक्ट्स जसे की विनेगर, विटॅमिन्स एक्सेट्रा. विनेगर, विटॅमिन्स पासून आपल्याला काय मिळू शकतात? व्हेरियस मायक्रोब्स मिळू शकतात. इकडे पहा, ग्लुकोजचं कशात झालं? पायरुविक ऍसिड. कोणत्या प्रोसेसने? ग्लायकोलायसिसने. मग या पायरुविक ऍसिडचं काय झालं? फर्मेंटेशन. फर्मेंटेशन झाल्यावर आपल्याला काय मिळतो? लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड पासून काय मिळतात? इरिथ्रोसाइट्स. आपले आरबीसीस वगैरे असतात ना ते. त्याच्यानंतर काय मिळतं? मसल सेल्स त्याच्यापासून मिळत असतात. ठीक आहे. तर त्याच्यापुढे पाहायचं आपल्याला एक लास्ट प्रश्न. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे असं घेऊन नाही. पाहूया उत्तर आपण. इन एरोबिक रेस्पिरेशन. आणि कंप्लीट ऑक्सिडेशन कशात होतं? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. इन एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन ग्लुकोज इज completely oxidized and produces how many ATP molecules? 38 ATP molecules. दूसरा, in anaerobic respiration, in aerobic respiration किती प्रोसेस असतात रे बाळांनो? पहिली ग्लायकोलायसिस, दुसरा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि तिसरा इलेक्ट्रॉन. हे पहा, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. पण अनएरोबिक मध्ये किती असतं? ओन्ली वन. कोणती? ग्लायकोलायसिस. In anaerobic only glycolysis takes place and other two reactions does not take place.
त्यामुळे काय होतं आणि ग्लायकोलायसिस झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतात अल्कोहोल आणि काय प्रोड्यूस होतं अल्कोहोल आणि ऑर्गॅनिक ऍसिड्स विथ ओनली किती एटीपी मॉलिक्युल्स 2 एटीपी मॉलिक्युल्स 2 एटीपी मॉलिक्युल्स दिस रिझल्ट्स इन लेस सप्लाय ऑफ एनर्जी त्यामुळे एनर्जी प्रोडक्शन लेस झालं त्यामुळे जो सप्लाय आहे एनर्जीचा तो सुद्धा कसा आहे दिस रिझल्ट इन लेस सप्लाय ऑफ एनर्जी टू आवर बॉडी म्हणून ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन थँक यू फ्रेंड्स